गाईस, तर पुन्हा आज एक मोठं प्रमोशन आलंय. ते प्रमोशनचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही, पण त्याच्या अगोदर आहे ना, ते प्रमोशन करण्यासाठी आम्ही एका घरामध्ये जातोय. म्हणजे मी आणि ईश्वर दादा. आणि ते म्हणजे विषय असं होतंय की आता ते न्यू लुक आम्हाला बनवायचं आहे, आम्हाला परत आमचं त्या प्रमोशनसाठी जेव्हा मागच्या वेळेस बनवलेलं तसं. तर आता तुम्ही बघून घ्या, इथं एक ब्लाऊज आहे, हा ब्लाऊज आणि एक साडी. आणि आज साडी आणि ब्लाऊज कोण घालणार आहे ते तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही बघूनच घ्या. गाईस, तर एक मोठा प्रॉब्लेम आहे, साडी नेसता येत नाही. मावशी पण घरी नाही येत आणि ईश्वर दादा आता म्हणतोय की दीदीला बोलून घे, साडी कशी घालायची, बस एवढंच आम्हाला फक्त बघायचंय. किती चिकन दिसतोय बघायचं. मी बघितलं नाही तुझं. रेडी का? आता साडी घालायची, आता साडी घालायला दीदीला बोलवतो. काहीच तर आम्हाला माहित नाही, आज दीदी साडी घालून देते बघा. साडी आम्हाला माहिती, आम्ही कपडे घालतो. आज पुन्हा ईश्वरी झालाय. ईश्वरी बिनी वेगळंच आहे, आता दाढी काढली. त्या दिवशी त्यावेळेस दाढी होती ना सर, थोडंसं आवाज चेंज झालाय माझं. गाईस, तर नवरी नटली आणि नवरीला बघू शकता, नवरी कशी चमकती राव बघा. नवरी बघाव इकडं कशी चमकती राव. काही साडी हा पाहुणे पाहिला येत आहे मला. अच्छा, पाहुणे त्यांना पाहिले. चहा. आणि मी नाही का, मला सोडून लग्न करतेस का? आपलं लग्न झालंय काय वाटतं का तुला? आपलं किती दिवसापासून रिलेशनशिप मध्ये. बांगड्या घालतो तू? नाही, काढून घे. हा गाईज बघा, याने बांगड्या घालून घेतलाय. गाईज, तर मी पण झालोय रेडी आणि बायको पण झाली रेडी. म्हणजे आता दोघं चाललोय आम्ही. कांदे बिंदे कापतोय का? बसून कांदे अच्छा. कापायचे आणि भेंडी कापायची. साडी सुटल बर का, हळू साडी सुटल. कसं साडी सांभाळ. येते ना मी. हा तो गेला का मला? अरे इथंच आहे ना, इथंच आहे. चल चलो. हॅलो. तो कोणता येऊ? आमचे बंगल्याचे मालिक आहे. हा गाईस, मालक पण भेटले. हाय. नाही तुझ्याकडं नाही, मी हातात हात घेणार होतो पण भेंडी आहे ना हातात. फर्स्ट टाइम तुमच्या घरामध्ये आलो बरं का. हळू ग, साडी सुटेल. हा काहीच बायकोले पळती माझी. भेंडी मीच घेतोय, सगळं मलाच करावं लागतंय. चप्पल काढ. तू कोणाला पण नको हात देऊ ग. रेडी? थोडंसं इकडे उभा. 1 2 3 and ऍक्शन. अगं, महिन्याची शेवटची तारीख येते आणि बघ ना माझी खिचडी काम आहे. आज डॉयलेग आहे गाईस, तर फायनली माझं शूट वगैरे झाले, माझे डॉयलेग वगैरे झाले. आता बाकी ईश्वरीचे. 1 मिनिट आहे ना. ईश्वरी कशी दिसते बघा ना. आता ईश्वर दादाचे फक्त डॉयलेग बाकी आहे. बसली का? बसली. हा, काप आता मिळते का? बस. हा, सांगू डॉयलेग. पर्यंत व्हायला. हा, रेडी का? 1 मिनिट. काय नाही काय नाही. गाईज, तर फायनली शूट वगैरे झालं आहे आमचं. त्याचे पण सगळे एकदम डॉयलॉग वगैरे परफेक्ट सगळे झाले. माझं पण डॉयलॉग एकदम परफेक्ट झाले. ठीक आहे, आता ते सगळे एडिट केल्यावर सगळे ते टाकणार आहे, आम्ही प्रमोशन वगैरे करणार आहे. आता बघा, ईश्वरीबाईचे केस वगैरे काढताय, केसांचे बघा ना कसे झाले, एकदम डिझायनर. काय गो बरी आहेस का तू? हो, झालंय शूट. आता मला खूप बरं वाटतंय नाही का. हा का? प्रमोशन काही स्ट्रेट प्रमोशनचे पैसे आले का आम्ही अशी पार्टी करू. पार्टी कारण प्रमोशनच एवढा मोठा आहे की तो एकदम कमी याच्यात नाही. भाऊने एवढा जबरदस्त प्रमोशन मोठा घेतलाय ना यावेळेस, खूप मोठा. हा, 1 मिनिट बरं का. जी प्रेमानी. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? गाईज, गँग बघा ना खाली कशी बघते. तुम्ही खूप लेट आले.
व्हिडिओ मध्ये येईल ना आता उद्या परवा तुला दिसेल अरे नाही ना एवढी ताकद नाही काय नाही काय पाहिजे तू ब्लॉग नाही बघत? किती टाकले सगळे आमचे ताकद नाही काय पाहिजे Guys, याला ब्लॉग में भेज चलो बाबू चलो चलो हम निकलते अभी यहाँ से आता मी बाजीचे नको नवराने बोलला ना तर नाही घेत आम्ही आजी ओळखलं का आजी ओळखलं का माझी बायको मावशी मस्त आहे ना ये वाली बस हाय करते सो गाईस तर आता आम्हाला करायचं गाणं शूट म्हणजे व्हिडिओ शूट रील्स काढायचे आम्हाला आता बघा डान्स कसं राडा करतो आता गल्लीमध्ये पब्लिक आम्हाला डायरेक्ट आज आहे ना डायरेक्ट भेटायला कोण आलेले माहिती का फॅन लोक आलेले direct. भारी वाटलं नमस्कार भाऊ नमस्कार भाऊला लय भारी व्हिडिओ आवडतो आमचे हा जस्ट आले म्हणजे आमचं चालूच होतं शूट वगैरे पण जस्ट म्हणजे ते पण आले त्यांनी ओळखलं आम्हाला भाऊ त्यांना असं वाटायचं का आम्ही कोणत्या एरियामध्ये राहतो पण सहज तो आज रस्त्यावर चालत आला आणि त्याला माझा फेस दिसून गेला नागीचा सो गाईज तर फायनली आमचं शूट झालं आहे गाण्यांचं एकदम म्हणजे रील्स वगैरे लय भारी शूट झाल्या आणि बघा आता माझी बायको पण इकडे एकदम म्हणजे डान्स करून एकदम थकली आहे आणि मी पण एकदम थकलो आहे म्हणजे डान्स करण्याची एक वेगळीच मजा होती आमचं ब्लॉग एकदम वॉच करा एकदम म्हणजे कसं काय वाटलं ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी बायको काही म्हणणार आहे का तू? मी म्हणणार आहे हा वो व्हिडिओ आहे ना पूर्ण वॉच करा बरं का पूर्ण वॉच करा बरं का लय मेहनत लागली आम्हाला लय लाडानी बोलते का ठीक आहे चला बाय बाय करून देतो बाय बाय